ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार. तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपल्या या आध्यात्मिक प्रवासात. भागवद्गीतेचा दुसरा अध्याय. भागवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग म्हणून ओळखला जातो. या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग आणि आत्म्याच्या अमरतेबद्दल उपदेश देतात. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या कर्तव्याची शिकवण देतात आणि त्याला शारीरिक आणि मानसिक संकटाचा सामना करण्याची क्षमता देतात. अर्जुन अर्जुन युद्धाच्या क्षेत्रात उभा असतो. त्याला युद्धाचे स्वरूप कळते आणि तो श्रीकृष्णाला सांगतो की त्याला युद्ध लढता येणार नाही, कारण त्याला आपले कुटुंब, गुरु आणि नातेवाईकांचा विचार येतो. श्रीकृष्ण त्याला सांगतात की आत्मा अमर आहे आणि शरीर नाशवंत आहे. आत्मा जन्म मरणाच्या चक्रात अडकलेला नाही. म्हणून अर्जुनाला या युद्धात भाग घ्यायला पाहिजे, कारण ते त्याचे कर्तव्य आहे. आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे नाशवंत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्याला कर्म करत राहावे लागते, पण त्याचा परिणाम न होता कर्मयोगाच्या सिद्धांतावर चर्चा केली जाते. श्रीकृष्ण अर्जुनाला हे सांगतात की मानसिक शांती आणि संतुलन साधण्यासाठी योगाची आवश्यकता आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग याच्या मदतीने अर्जुनाला मार्गदर्शन दिले जाते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो व्यक्ती ईश्वराच्या अनुषंगाने कर्म करतो तो व्यक्ती सच्चयोगी असतो. त्याचे मन स्थिर असते आणि तो त्या संसाराचा पराभूत मूल्य होतो. अर्थात दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला योग, कर्म आणि आत्म्याच्या अमरतेबद्दल महत्त्वपूर्ण शिकवण देतात. हे अध्याय जीवनाचा गुण समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. रामकृष्ण.